भोंदूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार। खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार। पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। 2026 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील। संजय राऊतांच्या विधानानं चर्चा नव्हती। रात्री उशिरा वर्षावर फडणवीस शिंदेंमध्ये मंथन। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा। जय महाराष्ट्राच्या सूत्रांची माहिती। आज विधान परिषदेतल्या 9 आमदारांचा निरोप समारंभ। सभापती राम शिंदेंची माहिती। विधान परिषदेत सुद्धा कुरघोडीचं राजकारण। सभापती शिंदे यांनी रोखले उपसभापती गोऱ्हेंचे फरमान। उपसभापती गोऱ्हे चुकलेल्या नाहीत। विधिमंडळ कायदेतज्ञ अनंत कळसेंचं मत। भाजपाकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण। उपसभापतींची दिशाभूल झाल्याचा आमदार जयकुमार गोरेंचा दावा। अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं। हे कसले वाघ, हे तर मारखाऊ मंत्री। परबांचा हल्लाबोल। लोकसभेचे आता होणार 815 खासदार। विद्यमान अधिवेशनातच महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार। देशात निवडल्या जाणार 269 महिला खासदार। 2011 नंतर 2027 मध्ये होणार जनगणना। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडणार जनगणनेचा पहिला टप्पा, तर जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये घेतला जाणार। पीएम मोदींनी अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही। ते 100% ट्रम्पच्या नियंत्रणाखाली। राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल। रुपया पहिल्यांदा 94 पार। महागाईचा होणार डबल बार। डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर। प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज कोसळलं। 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। ढिगाऱ्याखालून 17 लोकांना बाहेर काढलं। देशभरातल्या हवामानात वेगानं बदल। कुठे पाऊस तर कुठे बर्फवृष्टी तर कुठे कडक उन्हाळा। राजस्थानच्या बालोत्रामध्ये गारपीट तर यूपीमध्ये पाऊस। कोलंबियामध्ये भीषण विमान अपघात। सैनिकांना घेऊन जाणारे एअरफोर्सचं प्लेन उड्डाणानंतर कोसळलं। 90 सैनिकांचा मृत्यू तर 20 गंभीर जखमी। इराणसमोर अमेरिकेनं शेपूट घातलं। इराणच्या तेल साठ्यावर हल्ला करणार नाही। भडकलेल्या तेल किमती काबूत ठेवण्यासाठी अमेरिकेने घेतला निर्णय। फ्रान्सचे माजी पंतप्रधान जोस्पिन कालवश वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विठ्ठलाच्या पूजेसाठी आता ऑनलाईन नोंदणी। 1 एप्रिल ते 31 जुलै कालावधीत विविध पूजांच्या ऑनलाईन नोंदणीची सुविधा होणार सुरू। उद्यापासून अधिकृत संकेतस्थळावर सेवा उपलब्ध होणार।